शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते मुक्काम पोस्ट बोकसखेडा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी. या गावचे प्रगतशील शेतकरी आहेत. तर त्यांच्या प्लॉटवर आज आपण या ठिकाणी आलोय. त्यांचं या ठिकाणी एक 5.5 एकराचं क्षेत्र आहे आणि त्याच्याच कन्सल्टेशनसाठी आपण या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी आपण आलो, त्यांच्या शेताजवळून नदी या ठिकाणी आहे आणि तिथं त्यांना फिल्ट्रेशन आणि टोटल ऑल ऑफ जी काय सेंट्रलाइज पद्धतीनं ड्रिप इरिगेशन आहे आणि फिल्ट्रेशन आणि विथ भविष्यात ऑटोमेशन ह्या सगळ्या काही गोष्टी त्यांना करायच्या होत्या. तर त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलो. टोटल जी काही लेआउट आहे ती काढली, प्लॉटचं ॲक्युरेशन केलं. आपण एक प्लॅन तयार करून त्यांना दिला. तर आपण त्यांना विचारू की आम्ही या ठिकाणी आलो, या ठिकाणी त्यांना जे आपण काही गोष्टी सजेस्ट केल्या, जो काही प्लॅन काढून दिला तो त्यांना कसं वाटलं. नमस्कार. मी हनुमंत अंगदराव मामीराव ठाणेकर, राहणार बोकसखेडा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड, सामाजिक कार्यकर्ता आहे. ताटे सरांचे व्हिडिओ बघून मला वाटलं की बाबा खरोखर शेतकऱ्यांना गरज आहे. कारण का आमच्या भागामध्ये फार अंधार आहे सर. अजून बरोबर. कमीत कमी पश्चिम महाराष्ट्रापेक्षा इकडं 25-30 वर्षाचा गॅप मला चालते. पाठीमागे. त्यामुळं म्हणलं की बाबा ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आधुनिक क्षेत्रामध्ये जे टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे 100% गरजेचं आहे. चांगलं वाटलं, शेतकऱ्याबद्दल चांगली माहिती आहे, त्यामुळे मी तुम्हाला बोलवलेलं आहे. बरं, आम्ही या ठिकाणी आलो. टोटल आपल्याला काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल म्हणजे समाधानी तर आहात ना? जे आपले व्हिडिओ बघतात त्याही शेतकऱ्यांना या कन्सल्टेशनच्या बाबतीत काय सांगाल? नाही, सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगतो आवर्जून की, कारण का तुमच्यासारखे जर नेतृत्व आणि शेतकऱ्यापर्यंत जर शेवटपर्यंत पोहोचवले, 100% शेतकरी सुखी होतील. आणि मला आनंद वाटला, कारण तुम्ही एका फोनवर तितक्या दोन इथं आल्या, ते मला फार आनंद वाटलं. कारण का ह्याच्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांना जागी झालंच पाहिजे आणि सगळ्याजण आवर्जून बोललंच पाहिजे. जे ड्रिप इरिगेशन कन्सल्टेशन करतो, जे इन्स्टॉलेशन करतो, त्या पाठीमागचा हाच आमचा विषय राहतो की कुठेतरी शेतकरी समृद्ध व्हावा. त्याच अनुषंगाने साहेब आम्ही एक 400 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या घरापासून ते इथपर्यंतचं. तर आम्ही आलो. तर धन्यवाद तुमचंही की आम्हाला या ठिकाणी बोलवलं, काम करण्यास संधी दिली. आमचा पाहुणचारही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला, त्याबद्दल मनापासून आभार. आम्ही भविष्यातही येऊन तुमचं काम टोटल ऑल ऑफ जे काय आम्ही जसं सांगितलंय त्या पद्धतीने करून देऊ. तर मनापासून आपला आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तेज पाटलाची घ्या. पाटील, धन्यवाद.